गोरेगाव तालुक्यातील हेटी इथं 3 वर्षाची मुगलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली। मानसी ताराचंद चामलाटे वय 3 वर्ष असं मृतक चिमुकलीचे नाव असून सदर घटना दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुनिता ताराचंद चामलाटे सोबत खापरखेडा इथं वास्तव्यास होती। यातच दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला। मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी इथं आली। गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्यानं मानसीचा मृत्यू झाला असं तिनं सांगितलं। दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान गावातीलच स्मशानभूमीमध्ये मानसीचा दफनविधी कार्यक्रम पार पडला। मात्र मानसीचा मृत्यू याच्या मागे काहीतरी गूढ असावं असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृतक मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसांमध्ये दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेत 28 डिसेंबर रोजी गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव आणि उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या समक्ष हेटी इथं पुरण्यात आलेलं प्रेत बाहेर काढलं। शवविच्छेदनासाठी KTS रुग्णालय गोंदिया इथं पाठवण्यात आल्याची माहिती दिली। या संदर्भात गोरेगाव पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली असून तपास चालू आहे। मृतक मानसीची आई गुनिता ताराचंद चामलाटे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। एक कलाबाई चामलाटे म्हणून आमच्याकडे कलाबाई ताराचंद चामलाटे ह्या पोलीस स्टेशन गोरेगावला काल आल्या आणि त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या पतीची जी दुसरी पत्नी होती गुनिता चामलाटे ही मुलगी मानसी आणि एक मुलगा 4.5 वर्षाचा आणि 3 वर्षाची मुलगी मानसी हिच्यासोबत नांदा परिसरात खापरखेडा पोलिसांच्या हद्दीमध्ये नागपूर ग्रामीणमध्ये शेती आशिष सोनेकरच्या शेतामधल्या झोपड्यात राहत होती। त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यू झाला आणि काल तिच्या गावात येऊन दफनविधी करण्यात आला। पण तिला काही दफनविधीच्या प्रोसेसमध्ये त्यांना आढळले की तिला काही व्रण वगैरे होते, त्यामुळे तिने संशय निर्माण केला की हा कदाचित तिच्या आईने तिला मारहाण करून किंवा इतर कारणाने तिचा मृत्यू घडवून आणला असावा असा संशय निर्माण केल्याने सदरची घटना पोलीस स्टेशन खापरखेडा नागपूर ग्रामीण हद्दीत असल्याने आम्ही तिच्या तक्रारीची रीतसर दखल घेऊन पोलीस स्टेशन गोरेगाव येथे 0 नंबरने कलम 194 BNSS प्रमाणे आता मर्ग दाखल केला आणि माननीय SDM तिरोडा यांच्या परवानगीनं आज त्या मुलीचं प्रेत दफन केलेलं प्रेत बाहेर काढला पंचांच्या समक्ष आणि आता KTS रुग्णालयात पाठवलं आहे। जो काही पोस्टमॉर्टम अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल आणि प्रकरण पोलीस स्टेशन खापरखेडा ते पुढे वर्ग करण्यात येईल। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।